हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अस्मिताज क्रिएशनमध्ये। काल आपण हळदीचा कार्यक्रम बघितला, आज आपण लग्नासाठी जात आहोत आणि काल खूप उशीर झाला आम्हाला, जवळपास 11-11:30 वाजले होते। मग आम्ही इथं घरीच थांबलो आणि आज घरूनच लॉन्सवर जाणार आहे। घरी म्हणजे आपल्या सोनगावच्या घरी। त्या दिवशी जे आम्ही झाडं लावली होती ना, ते त्याचा व्ह्यू तुम्हाला मी थोडक्यात दाखवते। चला कसे झाले झाडं आपले बघूया। हे बघा, इथं पायऱ्यांवरती आपण सगळी झाडं ठेवलेली आहेत। हे सगळे छान झाले ती झाडं। आणि हे सगळे जरबेराचे रोपटे आपण वरती ठेवलेत। सध्या तर ते नाजूक आहे म्हणून थोडे सेटल होण्यासाठी वरती ठेवले। चिमण्या किती चिमण्या आल्या मस्त, गेल्या उडाल्या काही। या सगळ्या सासूबाईंच्या लाडक्या चिमण्या आहे, रोज त्यांच्यासाठी काही ना काही टाकत असतं। ते त्यांचं पाणी पण ठेवलेलं असतं आणि खाद्य पण टाकलेलं असतं। त्यांचं रोज खाद्य टाकलं जातं रोज ना, आणि त्यांना खायला टाकतात, काही पाणी ठेवतात प्यायला आणि रोज येतात त्या। समोर ते छान झाडांना पाणी घालते। थोडं थोडं टाक बाळा। आज किती दूध आलं आपल्याकडे, किती दूध आलं? हा, आता हा कोण दादा आहे? हा गो, सकाळी सकाळी फार गडबड असते। गुड मॉर्निंग मग। आणि ही बघा, आमची सकाळी नाश्त्याची तयारी चालू होती। पोळी भाजी आणि थोडेसे डोसे बनवले होते आम्ही, जेणेकरून लग्नात खूप उशीर होतो जेवायला, म्हणून आम्ही थोडंसं खाऊन गेलो होतो। हा आजचा आमचा सगळ्यांचा लुक आहे। समूचा आज पंजाबी लुक मध्ये समू, आणि मी सिल्क मध्ये साडी घातलेली आहे। आणि आज आमच्या आजींनी नऊवार घातले काठपदराचं। नंतर आहुंचा आजचा शर्ट काय जीन्स, आज जीन्स आणि शर्ट आहे छान, सगळे छान दिसत आहे। हा, आम्ही सगळे निघालो लग्नाला आणि माझ्या सासू आहे सगळ्या। हा, ही बाई, ही एक पण सासू आहे, छोटी आहे, लय अगोदर आहे। समू सासू एक। आज काकू आईला घेऊन चाललोय आम्ही। सगळं दादा तोंडच नाही दाखवलं, मागे 4 झाले तेवढे। आणि हे बघा, आम्ही सगळं जाऊबाई इथं शेजारी बसलेलो होतो आणि आमचे सासा वगैरे पुतणे सोबत आम्ही सगळे इथं बसलेलो आहे। आणि ह्या बघा, नवरदेवाची आई आमच्या मोठ्या अक्का।
स्टेजवर नवरदेव नवरी पण आले होते आणि लग्नाला गर्दीही खूप होती. आणि हे बघा आम्ही तर समोरच बसलेलो होतो. खरं तर 6 तारखेची ती फार दाट होती, पण तरीही त्या मानाने भरपूर पब्लिक आलेली होती. आणि लग्नसुद्धा खरोखर खूप सुंदर पद्धतीने पार पडलं. लटू पद्म परशु दंती हीरा झळकतो पायी पैंजन ऋणा बलम लक्ष्मी वदने मनसा पुराणे बरेचसे नेते, पुढारी मंडळी, त्यानंतर सर्व थोर मोठ्यांनी त्यांना आशीर्वाद दिले. आणि हे बघा आमची लगेच फोटो काढायची पण गडबड सुरू झाली. फोटो वगैरे झाले आणि आम्ही लगेच जेवणासाठी आलो. सर्वांनी जेवण करून घेतलं आणि मग जेवणही सुंदर होतं खरं तर. आज गावाकडचं जेवण आहे. मसाले भात, बुंदी, त्यानंतर काय मटकी, वरण भात, जबरदस्त टेस्ट आहे. 2:30ला जेवण वगैरे झालं. मग आम्ही सर्व फॅमिली निवांत एका ठिकाणी बसलो आणि सर्वांच्या अशा गप्पा रंगलेल्या होत्या. आणि हे बघा दुसऱ्या साईडला लगेच कन्यादानाचा कार्यक्रम सुरू होता. कन्यादान इकडं एका साईडला सुरू होतं आणि आमचा दुसऱ्या साईडला लगेच डान्स सुरू झाला होता. कारण सर्वांनाच नाचायची आवड असल्यामुळे सर्वजण थांबूनच होते. आणि हे बघा आमच्या सर्वांनाच नाचायची आवड होती आणि मध्येच आम्हाला सगळ्यांना लहर आली की पदर घेऊन नाचायचं आणि एखादा रील बनवायचा म्हणून. आणि सगळेजण सुरू झाले. त्यावेळेला पब्लिक अशी बघत होती आमच्याकडे, हे काय करताय नेमके म्हणून.
आणि हे आमच्या उल्काताई आहे, त्यांनी फारच लीड घेतलं होतं नाचायला, सर्वांना पकडून आणत होत्या त्या. आणि खरं तर सर्वांनी लग्नामध्ये खूप मनापासून एन्जॉय केला, त्यामुळे खरंच खूप छान वाटलं. लग्न पण खूप छान झालं आणि सर्वजण खूप खुश होते. आम्ही बाहेर आलो कारण आम्हाला रील बनवायची होती, मग त्याची प्रॅक्टिस चालू होती आमची बाहेर आणि रीलही बनवत होतो. फोटो सेशन झाले आमचे बाहेर आणि मागे नवरी पण निघाली होती. मी आता बाहेर असल्यामुळे मला आतमध्ये जास्त शूट नाही करता आलं ते. आणि हे आमचे फॅमिली मेंबर, आमचं सर्वांचं चाललं होतं आपण शूट करूया, फोटो काढूयात. आता आम्ही आलोय लग्नावरून घरी. आता वाजले 6 आणि आता आम्ही चहा घेऊन फ्रेश होऊन थोड्या वेळामध्ये नाशिकला जायला निघणार आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.